नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या जन्माष्टमी ही नेमकी कोणत्या दिवशी आहे? 15 ऑगस्टला का 16 ऑगस्टला? ती 15 ऑगस्टला साजरी केल्या जाणार आहे की 16 ऑगस्टला? सोबतच भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना कुठल्या मंत्राचे स्तोत्राचे पठण करायचे आहे? भगवान बाळकृष्णांची मूर्ती पाळण्यात घातल्यानंतर त्या सेवा आपण करायच्या आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावणामध्ये बरेचसे सण आपण साजरे करत असतो. त्यातला एक म्हणजे गोकुळाष्टमी. तर गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्णांचा जन्मदिवस. तर हा आपण येत्या 15 ऑगस्टला आपल्याला ही साजरी करायची आहे. आता जन्माष्टमी ही कधी साजरी करायची यावरून आपल्याला बरेचसे प्रश्न पडले असतील. भगवान बाळकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झालेला आहे. तर या तिथीवरती मध्यरात्री आपण बाळकृष्णांचा जन्मदिवस हा साजरा करत असतो. तर यावर्षी 15 ऑगस्ट 2025 या रोजी अष्टमी तिथी ही रात्री 11:50 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 16 तारखेला रात्री संपणार आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्याला 16 तारखेलाच उदय तिथीनुसार जन्माष्टमी ही साजरी करायची आहे. पण बाळकृष्णांचा जन्म कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री 12:39 झालेला आहे. म्हणजेच अष्टमी तिथी जी आहे ती 15 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 16 तारखेला रात्री संपणार आहे. तर कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर दुसरा दिवस सुरू होत असतो. पण खरं तर सूर्योदय होतो त्यावेळेस दुसरा दिवस सुरू होत असतो. तर आपल्याला 15 तारखेलाच रात्री 12 वाजता म्हणजेच 12च्या नंतर 16 तारीख लागते. तर आपल्याला 15 तारखेला रात्री 12 वाजताच मध्यरात्री 12:39 आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. तर आता आपल्याला कळालं असेल की आपण कृष्ण जन्माष्टमी ही कोणत्या दिवशी साजरी करायची. आता कृष्ण जन्माष्टमी ही आपण कशी साजरी करायची याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बघा, कृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला मध्यरात्री साजरी करायची आहे. तर त्याआधी आपण पूर्वतयारी जी आहे ती सर्व करून ठेवायची आहे, जेणेकरून रात्री आपली कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेवरती धावपळ होणार नाही. तर अशा प्रकारे दिवा, परत आपल्याला जे पंचामृत लागणार आहे ते, फुलं, गंध, अक्षदा, पंचामृताचे सामान, ताम्हण, वाती, वस्त्रमाळा, अगरबत्ती, फुलवाती ह्या सर्व वस्तू आपण एका तामणामध्ये, एका मोठ्या ताटामध्ये आपण काढून ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला वेळेवरती पूजेदरम्यान उठण्याची गरज भासणार नाही. बघा, सर्वात आधी काय करायचं आहे, एक चौरंग घ्यायचा किंवा एक पाट घेतला तरी चालेल. तर मी इथे पाट घेतलेला आहे आणि त्यावरती लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे किंवा पिवळं घेतलं तरीही चालेल. आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची पंचोपचार पूजा करायची आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, धूपदीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर दिव्याखाली आपल्याला आसनसुद्धा ठेवायचं आहे. आणि आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे. गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे. तर मी इथे एका तामणामध्ये गणपती बाप्पांना प्रथम शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घातले. आणि त्यानंतर 2 विड्याची पानं घेतली, त्यावरती तांदूळ टाकून घेतले आणि तांदळावरती हळदी, कुंकू हे वाहून घेतलं. आणि त्यावरती गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ वस्त्राने पुसून या पानांवरती विराजमान करून घेतली. त्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा हळदी, कुंकू आणि अक्षदा ज्या आहेत त्या वाहून घेतल्या. या दिवशी आपल्याकडे जर एखादं लाल फूल असेल, त्यातल्या त्यात जास्वंदाचं जर फूल असेल तर ते आपण गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करा. परत दुर्वा असतील तर दुर्वा, किंवा नसेल तर कुठलंही लाल फूल किंवा पांढरं फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जर शंख असेल तर शंखसुद्धा आपण पूजेमध्ये ठेवायचा आहे. बघा, शंखाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि शंख हा आपण कुठल्याही शुभ मुहूर्तावरती, शुभ कार्यामध्ये वाजवत असतो. तर शंख वाजवण्यासाठी जो शंख आपण घेत असतो तो वामावर्ती शंख असतो आणि पूजेमध्ये ज्या शंखाची आपण पूजा करतो तो दक्षिणावर्ती शंख असतो. तर हा दक्षिणावर्ती शंख मी पूजेमध्ये ठेवून घेतलेला आहे. शंख हा समृद्धी, आनंदी आणि शांतीचे प्रतीक आहे.
शंख हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक आहे. त्यामुळे ज्या वेळेसही आपण लक्ष्मीनारायणांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करत असू, त्यांची सेवा करत असू, तर या पूजेमध्ये आपण शंख हा आवर्जून घ्यावा आणि शंखाची विधिवत पूजा ही नक्की करावी. तर इथे मी शंख हा पाण्याने भरून ठेवलेला आहे. त्यानंतर शंखाला हळदी कुंकू वाहून घेतले आणि त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती एका छोट्या पितळेच्या ताम्हणात मी घेतली आणि त्यानंतर त्यावरती प्रथम शुद्ध जलाने स्नान घालून घेतले, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने. आता स्नान घालत असताना मंत्र किंवा स्तोत्राचे पठण करायचे आहे. तर आपण विष्णू गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकतो. तो असा, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या मंत्राचा जप आपण कृष्णांच्या मूर्तीवरती पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्नान घालत असताना करू शकतो. तर त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालून घेतल्यानंतर मी बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली. त्यानंतर परत एका दुसऱ्या ताम्हणामध्ये मी बाळकृष्णांची मूर्ती ही ठेवून घेतली. त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आता शुद्ध जलाने आपल्याला स्नान घालायचे आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे. तर आता इथे अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्त आणि श्री सूक्तमचे पठण करायचे आहे. तर पुरुष सूक्त हे आपण 16 वेळा म्हणू शकतो किंवा 1 वेळा म्हटले तरीही चालेल आणि श्री सूक्तमसुद्धा 16 वेळा म्हणायचे आहे किंवा आपल्याला 16 वेळा म्हणणे शक्य होत नसेल तर 1 वेळा म्हटले तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला पुरुष सूक्त आणि श्री सूक्तमचे पठण करून बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची असते. तर फलश्रुती म्हणत असताना आपल्याला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. त्यावेळेस आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करण्याची आवश्यकता नाही, हात जोडूनच आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. आता बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली आणि त्यानंतर आता बाळकृष्णांचा आपण शृंगार करणार आहोत. आता आपण ज्या ज्या काही वस्तू आभूषणे बाळकृष्णांसाठी घेत असू तर ती आपण नवीन अशी वस्त्र घ्यायची आहे. आपण स्वतःसाठी बराच असा खर्च करतो, तर बाळकृष्णांसाठी एक छान असा ड्रेस तर आपण नक्कीच घेऊ शकतो. तर आपण जन्माष्टमीला बाळकृष्णांसाठी सुंदर असा एक ड्रेस घ्यायचा आहे. इथे बघा मी एक चौरंग घेतलेला आहे, चौरंगावरती आसन ठेवून घेतलेलं आहे पिवळ्या कलरचं. त्यानंतर मी असा सुंदर असा ड्रेस बाळकृष्णांसाठी घरीच तयार केला होता, हा मी घरीच शिवून घेतलेला आहे. त्यानंतर तो बाळकृष्णांना घालून घेणार आहे आणि बाळकृष्णांना आपल्याला हार, मुकुट, बासुरी, परत आपल्याकडे जर बाळकृष्णांना सजवण्यासाठी बरंच असं साहित्य असेल तर त्यांनीसुद्धा आपण बाळकृष्णांची मूर्ती ही छान अशी सजवायची आहे. बाळकृष्णांना सुंदर असे तयार करायचे आहे. तर सर्वात महत्त्वाचं, भगवान श्रीकृष्णांना आपल्याला तुळशीची पाने किंवा मंजिरी अर्पण करायची आहे. तर माझ्याकडे आत्ता पाळणा नाही आहे, त्यामुळं मी अशा प्रकारे बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती चौरंगावरती ठेवून घेतली. तुमच्याकडे पाळणा असेल तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती ही पाळण्यात घालायची आहे आणि त्यानंतरच आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आपण ही संपूर्ण पूजा करेपर्यंत म्हणजे आपण रात्री 15 तारखेला रात्री 12 वाजता पूजेला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपली पूजा जी आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती जलाभिषेक करणार आहोत, श्री सूक्तमचं पुरुष सूक्तमचं पठण करणार आहोत. तर तोपर्यंत आपल्याला 12:30 हे वाजणारच आहेत. 12:30 झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती अशा प्रकारे सुंदर अशी सजवून पाळण्यात घालायची आहे आणि 12 वाजून ठीक 39 मिनिटांनी आपल्याला बाळकृष्णांचा जन्मदिवस हा साजरा करायचा आहे. यावेळेस आपल्याला काही मंत्रस्तोत्र येत असतील किंवा मग भजन म्हणता येत असेल तर ते आपण म्हणायचं आहे. बाळकृष्णांचे जे काही स्तोत्र आपल्याला पठण करता येत असतील तर ते आपण पठण करायचं आहे. आणि आपल्याला कुठले मंत्र किंवा स्तोत्र पठण करणे शक्य होत नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या अतिउच्च मंत्राचं पठण करायचं आहे किंवा मग श्रवण करायचं आहे. त्याचबरोबर आपण श्री विष्णूंचा मंत्रसुद्धा पठण करू शकतो. श्रीवत्स्यधारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम या मंत्राचा जप करून सुद्धा आपण भगवान श्रीकृष्णांना 108 वेळा अभिषेक करू शकतो. किंवा जसं आपण सुरुवातीला बघितलं विष्णू गायत्री मंत्र म्हणून सुद्धा आपण भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करू शकतो आणि पूजेदरम्यान सुद्धा आपण या मंत्राचा उच्चार करू शकतो. त्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्णांना विविध प्रकारचे भोग दाखवायचे आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर मी इथे दूध साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे. आपण या दिवशी बघा भगवान श्रीकृष्णांना विविध प्रकारचे नैवेद्य हे दाखवले जातात. त्यात 56 भोगाचे विशेष महत्त्व असते. विविध प्रकारचे अन्न, पेय,
आणि फळे यांचा समावेश केला जात असतो। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जे काही भगवान बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचा आहे तो आपण दाखवू शकतो। आपण साधा दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला किंवा एखादा पेढा आपण नैवेद्य म्हणून भगवान श्रीकृष्णांना अर्पण केला तरीही चालतो। शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। आपल्या यथाशक्तीने आपल्याला जे नैवेद्य तयार करता येतील, भगवान बाळकृष्णांना दाखवता येतील ते आपण दाखवायचे आहे। नैवेद्यामध्ये आपण दूध, दही आणि दुधापासून बनवलेले कुठलेही पदार्थ ठेवू शकतो। आणि यासोबतच विशेष म्हणजे सुंठवडा देखील आपण आवर्जून भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीला बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य आपण भगवान श्रीकृष्णांना दाखवायचा आहे। आता सुंठवडा कसा बनवला जातो हे आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असेल। सुंठवडा हा धने, काजू, बदाम, चारोळी व काही सुक्या मेव्याचे पदार्थ एकत्रित करून त्यामध्ये थोडी साखर घालून आणि सोबतच सुंठ ही सुद्धा आपल्याला आवर्जून घालायची आहे। या सर्वांचं मिश्रण करून तयार होते तो म्हणजे आपला सुंठवडा, ज्याला आपण पंजिरी सुद्धा म्हणतो। तर अशा प्रकारचा सुंठवडा आपण घरी बनवून भगवान श्रीकृष्णांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याप्रमाणे नैवेद्यामध्ये आपण बाळकृष्णांना दूध आणि तांदळापासून बनवलेली खीर सुद्धा अर्पण करू शकतो। यासोबतच जो मखाणा असतो तर मखाण्याची सुद्धा खीर ही भगवान बाळकृष्णांना अतिशय प्रिय आहे, ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। सोबत भगवान श्रीकृष्णाला दूध, दही, मध, तूप, साखर यांपासून बनवलेले पंचामृत सुद्धा अतिशय प्रिय आहे, याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही भगवान श्रीकृष्णाला दाखवू शकता। यासोबतच भगवान श्रीकृष्णाला दूध आणि लोणी हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हे आवर्जून आपण आपल्या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून भगवान श्रीकृष्णाला दाखवायचे आहे, त्यांना अर्पण करायचे आहे। बघा, या दिवशी आपण बाळकृष्णांना अगदी लहान बाळासारखे वागवायचे आहे, त्यांचे गोड कौतुक करायचे आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणजे वीरपुरुषांचा कौस्तुभमणी, यशस्वी, मुत्सदी, विजयी योद्धा, त्याचप्रमाणे धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल, भक्ताभिमानी, ज्ञानी यांची जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरू म्हणजे श्रीकृष्ण। भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली व महत्त्वपूर्ण आहे। भगवान श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता, प्रकांड पंडित आणि धार्मिक जगाचे नेते आहे। महाभारताचे कृष्ण हे लोकनायक, दुष्टांचा सर्वनाश करणारे, निरपराधांचे रक्षक वीर आहे। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दशावतारातील 8वा पूर्ण अवतार आहे। भगवान श्रीकृष्णांची जनमानसांवर अपार मोहिनी आहे। भगवान श्रीकृष्णाने जीवनामध्ये अनेक लोकोत्तर असामान्य गोष्टी केल्या, कंसाचा वध केला, जरासंधाला ठार केले, पूतना राक्षसिनीला भुईवर लोळविले, कालियाच्या फणीवर नृत्य केले, लाडू खाल्ले। म्हणून यशोदा मातेने जेव्हा श्रीकृष्णाला आपले मुख उघडायला लावले तेव्हा तिला विश्वरूप दाखविले। त्याचप्रमाणे गोकुळवासियांच्या रक्षणासाठी करंगडीवर गोवर्धन पर्वत त्यांनी तोलून घेतला। त्याचप्रमाणे अर्जुनाला सुद्धा कर्मयोग शिकवून कर्मप्रवृत्त केले। अशा या गोडगोंडस बाळकृष्णांचा जन्मदिवस आपल्याला अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे। तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर ज्या वेळेस आपण बाळकृष्णांची मूर्ती पाळण्यात घालतो तर त्यावेळेस आपण काही सेवा करायच्या असतात, तर त्या सेवा कोणत्या करायच्या हे आपण बघणार आहोत। तर बाळकृष्णांच्या मूर्तीला पाळण्यामध्ये घातल्यानंतर आपण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरी या मंत्राचा जप करून सुद्धा आपण बाळकृष्णांची सेवा करू शकतो। यासोबत तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल अशा प्रकारचा मंत्र पठण करून सुद्धा आपण बाळकृष्णांची सेवा करायची आहे। हा मंत्र म्हणजे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः या मंत्राचा जप करून आपण भगवान बाळकृष्णांची सेवा करायची आहे। हा मंत्र आपण 51 वेळा म्हणू शकता किंवा 11 वेळा म्हणू शकता किंवा 108 वेळा म्हटला तरीही चालेल। आपल्या इच्छेनुसार आपण हा मंत्र पठण करायचा आहे। सोबतच आपल्याला गीतेची 18 नावे सुद्धा पठण करायची आहेत। ती अशी: गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रया, परा अनंता, तत्वार्थ ज्ञानमंजिरी। यासोबतच आपल्याला गीतेचा 15वा अध्याय सुद्धा पठण करायचा आहे। त्यासोबतच आपण व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठण करू शकतो। मी 21 वेळा केलं तरी चालेल किंवा 1 वेळा म्हटलं तरीही चालेल। तर अशा प्रकारच्या ह्या ज्या सेवा आहेत ह्या आपण भगवान बाळकृष्णांच्या जन्माष्टमीनिमित्त आवर्जून करायच्या आहेत। तर ह्या काही साध्या सोप्या सेवा आहेत ज्या आपण बाळकृष्णांच्या जन्माष्टमीला करायच्या आहेत आणि
पूजा मांडणी जी आहे ती अशा प्रकारे आपण 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता करायची आहे। तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।